राज्यातील कृषी सहाय्यकांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय। त्यांच्या मागण्या कृषी विभागानं पूर्ण न केल्यामुळे आंदोलन सुरूच आहे। मालेगावमधूनही आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळतोय। महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटने नाशिकच्या मनमाडमध्ये अवकाळी पावसामुळे अनेक भागात पाणी साचले, त्यामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय झालाय। या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना चांगलाच मनस्ताप होतोय। गेल्या 1.5 महिन्यांपासून 25,000 टन कांदा निर्यात बंद झालेली आहे। JNPA बंदरातून सौदी अरेबिया आणि मलेशियात होणारी कांद्याची निर्यात बंद झाली आहे। ओमानमध्येच कांद्याचं उत्पादन सुरू झाल्याने या देशात कांदा निर्यात बंद झाली आहे। नाशिकच्या मालेगावात मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झालाय। चालकांचं ट्रकवरचं नियंत्रण सुटल्याने ट्रक पुलाचा कठडा तोडून थेट नदीत कोसळला। या अपघातात चालक गंभीर जखमी झाल्यानं त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तसंच ट्रकचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। कोल्हापुरात राज्यस्तरीय स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली आहे। या स्पर्धेत नाशिकच्या येवल्यातील एका स्पर्धकानं सुवर्ण पदक पटकावलंय। या स्पर्धेत 5 गोल्ड मेडलसह 5 सिल्वर मेडलचा सुद्धा समावेश होता। नाशिकच्या लासलगाव रेल्वे स्थानकातील विकास कामांचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण करण्यात आलंय। अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत लासलगाव रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात आलाय। आता प्रवाशांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। भारतीय परदेश सेवेत कार्यरत असलेल्या IFS अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने येवल्यातल्या पैठणी पर्यटन केंद्राला भेट दिली आहे। अभ्यास दौऱ्याअंतर्गत ही भेट दिली असून अधिकाऱ्यांनी यावेळी पैठणीविषयी माहिती जाणून घेतली।